एका मोठ्या नदीच्या काठी जांभळाचे एक खूप मोठे झाड होते. त्या झाडावर एक रक्तमुख नावाचे माकड राहायचे. ते झाड गोड आणि रसाळ जांभळांनी नेहमी डवरलेले असायचे. त्याच नदीत करालमुख नावाचा एक मगर राहत होता. रोज माकड झाडावरची गोड जांभळे खायचं आणि काही जांभळे खाली पाण्यात मगरीसाठी टाकायचं. हळूहळू त्या दोघात खूप घट्ट मैत्री झाली. मगर ती जांभळे घरी घेऊन जायचा आणि आपल्या पत्नीलाही द्यायचा. एके दिवशी मगरीची पत्नी मगरीला म्हणाली, "अहो, जे माकड रोज इतकी गोड जांभळे खाते, त्याचे काळीज किती गोड असेल ना? मला त्या माकडाचे काळीज खायचे आहे. जर तुम्ही ते आणून दिले नाही, तर मी जीव देईन." मगर धर्मासंकटात पडला. मित्राशी गद्दारी कशी करायची? पण पत्नीच्या हट्टापायी त्याने माकडाला फसवण्याचं ठरवले. तो माकडाकडे गेला आणि म्हणाला, "मित्रा, आज माझ्या पत्नीने तुला जेवायला बोलावले आहे. तू माझ्या पाठीवर बस. मी तुला पलीकडच्या तीरावर घेऊन जातो." भोळे माकड मगरीच्या पाठीवर बसले. नदीच्या मध्यभागी पोचल्यावर मगरीला राहवले नाही. तो म्हणाला, "मित्रा, मला माफ कर. माझी पत्नी तुझे काळीज खाणार आहे, म्हणून मी तुला घेऊन जात आहे." माकड क्षणभर घाबरले, पण त्याने आपला संयम सोडला नाही. त्याने तातडीने एक युक्ती लढवली. माकड हसून म्हणाले, "अरे मित्रा, हे तू आधी का नाही सांगितले? आम्ही माकडे आमचे काळीज झाडाच्या पोकळीत काढून ठेवतो. आता माझे काळीज तर झाडावरच राहिले आहे. चल, आपण परत जाऊया आणि मी तुला माझे काळीज काढून देतो." मगरीला माकडाचे बोलणे खरे वाटले. तो माकडाला घेऊन पुन्हा झाडापाशी आला. झाड जवळ येताच माकडाने मगरीच्या पाठीवरून जोरात उडी मारली आणि झाडावर जाऊन बसले. मगर ओरडून म्हणाला, "मित्रा, आणले का काळीज?" माकड वरून हसत म्हणाले, "अरे मूर्खा, काळीज कधी शरीराच्या बाहेर असते का? तू माझा मित्र असूनही माझ्याशी गद्दारी केलीस. आता इथून चालता हो. आपली मैत्री संपली." तात्पर्य: संकटकाळी बुद्धी न गमावता युक्तीने काम घेतल्यास मोठ्या संकटातूनही सुटका होऊ शकते. Like, share, and subscribe.